पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझ्या सख्याचं कौतुक करायला ह्या चार भिंतीच्या बाहेर पडणार आणि तो दिवस लवकरात लवकर यावा अशी प्रार्थना विठ्ठलाकडे मी स्वतः करणार आहे। बरं चला, तू आराम कर, मी देवळात जातो। दादा एकटे असतील ना? चिन्मयी, ही फाईल, ह्या गोळ्या आणि तुझा फोन इथेच आहे, काही लागलं तर मला फोन कर। हो मामा, मी करते। आराम कर। बाय बाय। वीणा, तू आराम कर। तुझी एक ना गोळी राहिली आहे, ती मी ना दुसऱ्या मेडिकल मधून घेऊन येते। हा, तू नक्की एकटी राहशील ना? हो चिका, जा तू, खरंच जा। मी येते हा पटकन। बरं ऐक ना, बोल ना। पाणी आणून देशील प्लीज? हो देते। मी पटकन येते हा, बाय। दादा माफ करा दादा, माफ करा बोलतो दादा, सॉरी 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 दादा, परत नाही करणार दादा, परत नाही करणार बोलतो, बोलत नाही। बेअक्कल, नालायकांनो, एवढा मोठा खड्डा तुमच्या बापाने खणला होता काय? अरे रस्त्यात खड्डा दिसलाच नाही। नाही दादा, नाही बोलतो परत। अरे खड्डा मी कशासाठी खणायला लावला होता माहिती आहे ना? बायको खड्ड्यात पडणार, आपण तिला खड्ड्यातून बाहेर काढणार, सासरे बुवांसमोर जाऊन शायनिंग मारणार, सासरे बुवा खुश होऊन तिचा हात आपल्या हातात देणार आणि आजच्या आज आपलं लग्न होणार। एवढा साधा सरळ सोपा डाव होता आपला, पण तुमच्या सगळ्यांमुळे डाव फिसकटला। ए लवंगे, तू इथं काय करते? मोबाईल? आमचं बोलणं चोरून शूटिंग करती? फोन दे इकडे, तो फोन दे इकडे। तू अशी नाही ऐकणार, फोन दे। काय चाललंय तुझं यार? हे बघ, मी हे जे सगळं नाटक केलं ना ते तुझ्याचमुळे। अरे हे बघ, मी वीणा नाहीये। मी हे बघ, तू कोण आहेस, तू काय आहेस हे जाणून घेण्यात ना मला काडीचा पण इंटरेस्ट नाही, कळलं? पण मला आहे ना, ऐक ना, मी आता बोलते ना तुझ्याशी। ऐक ना प्रभास, मी कुठेच जाऊ देणार नाहीये तुला, माझं पूर्ण ऐकून घे। हे बघ, तुला ना वीणाताईचा आवाज आवडलाय आणि मला तू, म्हणून खोटं बोलले रे मी। पण प्रेमात सगळं माफ असतं ना, खोटं बोलणं सुद्धा। तू नाही चिडणार ना माझ्यावर, करशील ना मला माफ? हा प्रभास, प्रभास बोल ना। अहो, आत्ता इथे होता तो, वीणाचं गाणं ऐकत होता। ना अगदी प्रेमात असल्यासारखा बघत होता। गेला हा कार्टा। उर्मे, मम्मा, माझं ना खूप महत्वाचं काम आहे, मी बिझी आहे। गप्प बस, माझंही खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे। पटकन बोल मग। अगं, तू वीणाचा मित्र आहे ना, मला असं कळलंय की तो आज इथे सोहळ्यात आलाय। चल चल ना, आपण त्याला शोधूया आणि दादासमोर उभा करूया। चल लवकर। अगं चल ना। 2 हो पुढे, मी आले। जा जा लवकर ये। हो हो।
कसं सांगू मम्माला? तो वीणाताईचा नाही, माझा मित्र आहे. दादा ऐका ना, इथे ज्या गात होत्या त्या कुठे गेल्या? त्या पडल्यात म्हणून त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. ठीक आहे, थँक्स दादा. पण असं कसं झालं रे मनोहर? वीणा अशी धडपडी नाहीये रे, किती सांभाळून असते ती. काय विठ्ठलाच्या मनात आहे कोणाच ठाऊक. अहो थोडक्यात निभावलं असं म्हणायचं आपण. आता जास्त काही. बाबा 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 अगं चिन्मय, अगं तू इथे काय करतेस? तू वीणासोबत थांबणार होतेस ना? ए चिन्मय, तू अशी धावत धावत का आलीस? वीणा बरी आहे ना? तिला काही झालं नाही ना? हा नाही बाबा, एक मिनिट. हे बघा, खड्डा मी कशासाठी खणायला लावला होता? बायको खड्ड्यात पडणार, आपण तिला खड्ड्यातून बाहेर काढणार, सासरे बुवांसमोर जाऊन शायनिंग मारणार, सासरे बुवा खुश होऊन तिचा हात आपल्या हातात देणार, आणि आजच्या आज आपलं लग्न होणार. एवढा साधा सरळ सोपा डाव होता आपला. दादा, हो सासरे बुवा, ते दादा शांत व्हा. बाबा मी तुझ्या वडिलांना चेतावणी दिली होती, बजावून सांगितलं होतं त्यांना. जर परत तुमचा मुलगा माझ्या मुलीच्या वाटेला गेला ना, तर मी माझ्या मर्यादा सोडून तुमच्या पातळीला खाली यायला कमी करणार नाही. ज्या हाताने मी माझ्या विठ्ठलाला ओवाळतो ना, त्याच हाताने तुझा गळा आवळायला कमी करणार नाही मी. दादा, आत्ता तुझ्या जी मुस्कटात मारली ना, ती फक्त एक झलक होती. परत जर माझ्या मुलीच्या वाटेला गेलास ना, तर हा रघुनाथ अभ्यंकर गळा आवळून खून करेल तुझा. बरोबर बोललात गुरुजी. गुरुजी तुम्ही बरोबर बोललात. त्यांनी हात उचलला माझ्यावर. अरे मग काय चुकलं त्यांचं? हा काय चुकलं? त्यांनी जे केलं ना ते योग्यच केलं. लय भारी गुरुजी, लय भारी. अहो असं गोंधळून काय बघताय गुरुजी? हा ना, अहो चांगल्या 2-4 सणसणीत हाना त्याला. चांगला गाल लाल झाला पाहिजे. अहो स्वतः रांगडे पाटील परवानगी देतोय तुम्हाला, हा ना?
डॅडी, मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलं? माझी मदत करायला, माझी बाजू घेऊन यांच्याशी भांडायला. तुम्ही मला तुझीच बाजू घेतोय, तुझीच बाजू घेतोय. श्या, गुरुजींनी जी पहिली तुझ्या कानाखाली मारली ही तुझ्या खोटारडेपणाची होती. कशाची? तुझ्या खोटारडेपणाची. आणि त्यानंतर जे फटक्या दिले त्यांनी नाही, त्यांच्या वतीनं मी दिलेत. ते कशासाठी आहे माहितीये? उद्या तू जेव्हा ह्यांच्या मुलीच्या इज्जतीशी खेळशील तेव्हा हे इतके उद्ध्वस्त होतील की ह्यांच्या अंगात तुझ्यावर हात उचलायची ताकद राहणार नाही. काय गुरुजी? पाटील, ओरडा गुरुजी, ओरडून घ्या. काय ओरडायचंय तेवढं. कारण आता इथून पुढे अशा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत की ज्यानं तुमचा आवाज आपोआप बंद होईल. कळलं का? लय दिवे लावले, चला आता. ओ मॅडम, ओ लिफ्ट पाहिजे का? अहो सोडतो ना तुम्हाला मी. वीणा, कोण असेल तो मुलगा? मी त्याचे आभार मानू शकेन का? कोण आहे? मी म्हणजे तुम्ही. ए सांभाळून. तुम्ही या ना, आत या. थँक्यू. बसा ना, या प्लीज. सॉरी. थँक्यू. हे बघ, मी सॉरी म्हटलं कारण मी न सांगता न विचारता इथे आलो म्हणून. पण तू थँक्स का म्हटलंस? कारण आज तुमच्यामुळे मी एका मोठ्या संकटातून वाचली.
आणि तेवढंच नाही तर विठ्ठल मंदिरात सुद्धा वेळेत पोहोचू शकले. आणि तुझ्या गोड आवाजात अभंग सुद्धा गाऊ शकलीस. खरं सांगायचं ना तर आपण दोघांनी विठ्ठलाला थँक्स म्हटलं पाहिजे. का नाही म्हणजे माझं कारण समजू शकते. त्याची इच्छा होती म्हणून मी वेळेत पोहोचू शकले आणि अभंग गाऊन त्यांनी मला त्यांची सेवा करायची संधी दिली. पण तुम्ही का थँक्स म्हणाल विठ्ठलाला? का म्हणजे काय, कारण मी त्याच्या सोहळ्यासाठी आलो आणि मला मला काय हे ते हे हे म्हणजे मंत्रमुग्ध. मंत्रमुग्ध म्हणजे तुझ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात अभंग ऐकायला मिळाला. बाय द वे हे तुला म्हणजे खड्ड्यात पडली होतीस तेव्हा खूप लागलंय का? झालीये दुखापत. आणि तरी सुद्धा तू एवढं छान गायलीस. जेव्हा तू मंदिरात गात होतीस ना तेव्हा असं क्षणभर सुद्धा वाटलं नाही की तुझ्या पायाला एवढं लागलं असेल. खरं तर मलाही नाही जाणवलं आणि माझ्या पांडुरंगाने माझ्याकडून ते करवून घेतलं. आणि अहो गाणं हे मनाने गायचं असतं. म्हणजे आपल्या शरीराला झालेल्या दुखापतीचा परिणाम गाण्यावर कसा होऊन झाला? ऍक्च्युली मला ना एका खूप इम्पॉर्टंट विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, म्हणजे मला तुला एक ऑफर द्यायची होती. म्हणजे सॉरी, मी तुम्हाला मगाशी असं पटकन आत या म्हणाले. काय घरात कोणी नाहीये तर सो सॉरी नाही म्हणजे मी इथे उभा राहून बोललो तर ओके तुला? अहो तसं नाही, म्हणजे तुम्ही प्लीज बसा ना. अगं नाही, खरंच म्हणजे मी इथे उभा राहून बोलूच शकतो तुझ्याशी. अहो खरंच तसं काही नाहीये. तुम्ही प्लीज प्लीज घरात आलात तरी चालेल, बसा. नक्की? तर मी म्हणत होतो सॉरी, पण मी तुम्हाला पाणी सुद्धा नाही विचारलं. मी डोंट वरी, नो फॉर्मॅलिटीज. नाही, फॉर्मॅलिटीजचा प्रश्न नाहीये. घरी आलेल्या माणसाला पाणी विचारण्याची रीत असते. तर मी काही हरकत नाही, मी घेतो ना माझ्या हातून. पाणी नाहीये का त्यात? नाहीये. सॉरी, मी डोंट वरी, मी आज किचन मध्ये जाऊन पाणी घेतो. चालेल ना? अहो किचन हा सापडलं. अहो सांभाळून. तुम्ही असं एका वेळी 2 भांड्यातून का पाणी पिताय? नाही, हे भांड तुझ्यासाठी आहे. औषध घेण्यासाठी तुला लागेल ना.